नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं मास्टरमाइंड करिअर अकॅडमी या महाराष्ट्रातल्या नंबर 1 ऑनलाईन व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत आहे। आज आपण इतिहासाचा पहिला कालखंड पाहणार आहोत। तो पहिला कालखंड म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास आणि या प्राचीन भारताच्या इतिहासातला दुसऱ्या क्रमांकाचा घटक शिकणार आहोत। आणि तो दुसऱ्या क्रमांकाचा घटक कोणता आहे तर तो दुसऱ्या क्रमांकाचा घटक आहे प्राचीन इतिहासाचे 3 कालखंड। प्राचीन इतिहासाचे 3 कालखंड, हे 3 कालखंड कोणते? या अगोदर एका प्रश्नाचं उत्तर समजून घ्या की प्राचीन भारताच्या इतिहासाचे जनक कोणाला म्हणतात तर रॉबर्ट ब्रूस फूट यांना म्हणतात। का म्हणतात याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगतो। आता एवढं समजून घ्या की रॉबर्ट ब्रूस फूट या इंग्रज भूतत्व विद्वानाला, या अधिकाऱ्याला भारताच्या प्राचीन इतिहासाचा जनक असे म्हणतात। ओके, आता जाऊया प्राचीन इतिहासाचे 3 कालखंड कोणते हे समजून घेऊया। तर प्राचीन इतिहासाचे 3 कालखंड प्रागैतिहासिक कालखंड, इतिहासपूर्व कालखंड आणि ऐतिहासिक कालखंड। बर, हे 3 कालखंड का पाडले? कुठला निकष वापरला? कुठला निकष वापरून असे 3 भाग केले? जसे इतिहासाचे 3 भाग आहेत, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, तसे प्राचीनचे पुन्हा 3 भाग करण्याचं काय कारण आहे? त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपण अजून 2 प्रश्नांची उत्तर शोधूया। पहिला प्रश्न की भाषा आणि लिपी नसताना मानव विचारांची देवाणघेवाण कशी करत असे? असा प्रश्न परीक्षेला येऊन गेला आणि हा प्रश्न जेव्हा परीक्षेला आला तेव्हा पोरांनी खाना खुना हावभाव हे उत्तर लिहिलं। आता मला सांगा, बऱ्याच वेळा आत्ता आपल्याला असं वाटतं की भाषा वापरायची नाही म्हणजे बोलायचं नाही, अशा वेळेस आपण खाना खुना करतो। पण कल्पना करा, अशा खाना खुनान वेगळा प्रत्येकाचा अर्थ असू शकतो। म्हणजे काय पहा, मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला शिकवून करतो। आता पहा, प्रत्येकाच्या मनामध्ये ज्याच्या त्याच्या अनुभवानुसार अर्थ निघायला लागला। कुणाला तहान लागली, कुणाच्या डोक्यामध्ये वेगळाच काहीतरी अर्थ निघालाय, बरोबर आहे? तर अशा रीतीनं मग अशी एक जणांनी असा इशारा केला मला। आता काय समजायचं याच? आता कसं म्हणजेच काय, भाषा आणि लिपीनंतर सुद्धा हे हावभाव आणि या खानाखुनांचा अर्थ डेव्हलप होतोय, अजूनही आपण डेव्हलप करतोय। म्हणजे खानाखुना हावभाव उत्तर नाही। मग उत्तर काय तर भाषा आणि लिपीपूर्वी मानव विचारांची देवाणघेवाण चित्र लिपीच्या द्वारे करायचा, चित्राच्या आधारे विचारांची देवाणघेवाण चालायची। हे उत्तर लक्षात राहू द्या। अजून एका प्रश्नाचं उत्तर शोधायचं। आत्ता आपल्या भारताचं चलन कोणतं आहे? रुपया। रुपया हे चलन आपल्या भारतावर इसवी सन 1540 ते 1545 या कालखंडामध्ये ज्या शेरखान सुरीनं राज्य केलं, त्या शेरखान सुरीनं हे चलन सुरू केलं। पाकिस्तानचं चलन वेगळं, नेपाळचं चलन वेगळं, अमेरिकेचं वेगळं, इंग्लंडचं वेगळं, म्हणजे प्रत्येक देशाला सध्या चलन आहे, हे मला सांगायचं। पण एक काळ असा होता आपल्या संपूर्ण पृथ्वीवर कुठल्याच प्रकारचं चलन नव्हतं आणि मग प्रश्न आला होता, चलन निर्मितीपूर्वी मानव व्यवहार कसे करीत असत? त्याचं उत्तर आहे वस्तू विनिमय। एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू देणं हा सुद्धा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे, वस्तू विनिमय पद्धत। बरं, मी हे का सांगतोय तुम्हाला तर एक काळ असा होता की माणसाकडे भाषा आणि लिपी नव्हती। मग असा कालखंड म्हणजे हा पहिला, ज्या कालखंडामध्ये लिखित पुरावे आढळत नाही तो कालखंड म्हणजे प्रागैतिहासिक कालखंड। याचाच अर्थ ज्या कालखंडातील मानवाला भाषा आणि लिपी अवगत नव्हती असा कालखंड म्हणजे प्रागैतिहासिक कालखंड। पहिला सुरुवातीचा, माणसाच्या सुरुवातीचा टप्पा। यानंतर दुसरा इतिहासपूर्व कालखंड। याचा काय अर्थ आहे की ज्या कालखंडातील मानवाला काही प्रमाणात भाषा आणि लिपी अवगत होती पण तिचं वाचन आणि अर्थ लावणं आजही अवघड आहे किंवा अशक्य आहे, असा कालखंड म्हणजे इतिहासपूर्व कालखंड। आणि सर्वात शेवटचा, ज्या कालखंडातील लिखित पुरावे आढळतात तो कालखंड म्हणजे ऐतिहासिक कालखंड। ज्या कालखंडातील मानवाला भाषा आणि लिपी अवगत होती, त्याचं वाचन करता येतोय, अर्थ लावता येतोय, असा तिसरा कालखंड म्हणजे ऐतिहासिक कालखंड। मानवाच्या डेव्हलपमेंटचा, विकासाचा हा तिसरा कालखंड, प्राचीन भारताच्या इतिहासातला हा तिसरा टप्पा।
ओके, हे 3 कालखंड कसे पाडले, काय निकष वापरला आणि हे 3 कालखंड कसे क्रमाने हे आपण पाहिले. मात्र एका कालखंडाचं सेपरेट वैशिष्ट्य आपल्याला पाहायचंय. पाहूया प्रागैतिहासिक कालखंडाचं पुढचं काय वैशिष्ट्य. प्रागैतिहासिक कालखंडाचे पुन्हा काही भाग पडतात आणि ते काही भाग कसे कोणते पडतायत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये प्रागैतिहासिक कालखंडाचा पहिला भाग आहे अश्मयुग. त्यानंतर प्रागैतिहासिक कालखंडाचा दुसरा भाग आहे ताम्र पाषाण युग आणि प्रागैतिहासिक कालखंडाचा तिसरा भाग आहे धातुयुग. अश्मयुग म्हणजे दगडाचं युग, ताम्र पाषाण युग म्हणजे दगड आणि तांब्याचं युग आणि त्यानंतर धातूचं युग झाले. प्रागैतिहासिक कालखंडाचे हे 3 उपकालखंड पाहिले, 3 भाग पाहिले. यानंतर या अश्मयुगाचे पुन्हा 3 कालखंड पडतात. अश्मयुगाचे कोणते 3 कालखंड? पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. अशा रीतीनं आपल्याला या प्रागैतिहासिक कालखंडाचे जे प्रकार पडतात ते सुद्धा समजून घ्यायचे आहेत. हा चार्ट अगोदर आपण पाहिला. हा चार्ट तुम्ही नीट समजून घ्या, डोळ्यासमोर पहा आणि मग याच्या पुढचा भाग शिकायला फार सोपा जाणार आहे. ओके, आता आपण एक कालखंड सेपरेट सविस्तर समजून घेऊया. फार सोपा आहे, अजिबात टेन्शन घ्यायचं. आपण शिकत आहोत प्राचीन भारताच्या इतिहासाचा दुसरा कालखंड, ज्याचं नाव आहे प्राचीन इतिहासाचे 3 कालखंड. या प्राचीन इतिहासाच्या 3 कालखंडामध्ये आपल्याला पहिला कालखंड पाहायचा प्रागैतिहासिक कालखंड. प्रागैतिहासिक कालखंडात अशा प्रकारचे मानव. या प्रागैतिहासिक कालखंडाचे जनक सुद्धा रॉबर्ट ब्रूस फूट यांनाच म्हणतात. का म्हणतात ते आपल्याला शिकायचे. हा कालखंड असा होता की इतर मानवेतर प्राण्यांसारखंच माणसाचं जीवन रानटी आणि असुसंस्कृत होतं. ओके, पुढे या काळातला मानव निसर्गामध्ये उपलब्ध होणाऱ्या सहजासहजी भेटणाऱ्या गोष्टींचा वापर करून जगत होता. मग या काळातल्या माणसाला निसर्गामध्ये सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या घटकांमध्ये सर्वात सोपा घटक म्हणजे दगड. दगडाचा माणूस प्रामुख्याने वापर करायचा. खरं पाहिलं तर दगडाचा वापर आजही माणूस विशेषतः भारतातला महाराष्ट्रातला करतोय. किती ठिकाणी दगडाचा वापर. हाणामाऱ्या सुरू झाल्या पहिलं दगडशस्त्र. परदेशातून जेव्हा आक्रमण व्हायचे आणि भारतातले हे योद्धे दगडाने लढाया करायचे तेव्हा परदेशातले लोक म्हणायचे की हा लोक आहे पत्थर से लढते. तर अशा रीतीनं दगडाचा वापर आजही प्रचंड आहे. आजही कुत्र जर पाठीमागे लागलं तर पहिला आपण दगडशस्त्र वापरतोय. एवढा दगडाचा वापर. दगडाला आपण पाषाण म्हणतो, पाषाणालाच अश्म म्हणतो. आणि म्हणून प्रागैतिहासिक कालखंडात, या प्रागैतिहासिक कालखंडाच्या सुरुवातीला पाषाणाचा, दगडाचा, अश्माचा मोठा वापर झाला. म्हणून प्रागैतिहासिक कालखंडाचा सुरुवातीचा भाग म्हणजे अश्मयुग, म्हणजे दगडाचं युग, म्हणजे पाषाण. ओके, या अश्मयुगाचा 3 परत उपप्रकार पडतात. ते 3 उपप्रकार आपल्याला समजून घ्यायची. त्यामध्ये पहिला आहे पुराश्मयुग. पुरा या शब्दाचा अर्थ होतो जुने, म्हणजे जुने अश्मयुग. यालाच पुराणाश्मयुग असंही म्हणतात. ओके, मग या पुराश्मयुगाचं काय वैशिष्ट्य आहे ते सुद्धा आपण समजून घेऊया. पुराश्मयुगाचा अगोदर कालखंड तुम्हाला सांगतो. या पुराश्मयुगाचा कालखंड अगोदर समजून घ्या, त्याच्यानंतर पुढचा भाग आहे. पुराश्मयुगाचा कालखंड आहे इसवी सन पूर्व 3,00,000 ते इसवी सन पूर्व 8,000. पुराश्मयुगाचा सर्वात जुन्या अश्मयुगाचा हा कालखंड आहे. कालखंड पाहिला. आता आपण पुढे जाऊया. असे प्राचीन वरचे कालखंड अपवादात्मक येतात, मात्र जेव्हा परीक्षेला येतात तेव्हा खूप विद्यार्थ्यांना येत नाही आणि ज्यांना येतात ते स्पर्धेमध्ये पुढे जातात. आता झालेल्या पोस्टाच्या पेपरला वैदिक कालखंड परीक्षेला आला होता. वैदिक संस्कृतीचा कालखंड म्हणजे प्राचीनचाच कालखंड आलाय, हा सुद्धा आला तर. आणि म्हणून लक्षात ठेवायचं. चला, पुराश्मयुगाचा कालखंड पाहिला. पुराश्मयुगाचं पुढचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. या काळात मानव उदरनिर्वाहासाठी शिकार करायचा. या काळात मानव गुहेमध्ये राहायचा. या काळातल्या माणसाला अग्नीचा वापर करता येत होता. या काळातला मानव चित्रलिपीचा वापर विचारांच्या देवाणघेवाणीसाठी करायचा. हे झाले याचे बेसिक वैशिष्ट्य. पण याहीपेक्षा महत्वाचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. काय? भारतात सर्वप्रथम पुराश्मयुगीन अवशेष केव्हा, कोठे आणि कोणी शोधले?
भारतामध्ये सर्वप्रथम 1863 मध्ये म्हणजे 19व्या शतकामध्ये कोणी, तर यांनीच, रॉबर्ट ब्रुसफुट यांनी. कोठे शोधले, तर मद्रास जवळ पल्लवरम नावाच्या ठिकाणी सर्वप्रथम पुराश्मयुगीन अवशेष सापडले. आणि या शोधामुळेच भारतात सिंधू संस्कृतीच्या अगोदर या काळात सुद्धा मानव होता असा पुरावा सापडला. इतके महत्वाचं काम यांनी केलं. आणि म्हणून भारताच्या प्राचीन इतिहासाचे जनक आणि भारतीय प्रागैतिहासिक कालखंडाचे जनक सुद्धा रॉबर्ट ब्रुसफुट या इंग्रज अधिकाऱ्याला म्हणतात. तर आता याच्यावरती आपण फसतो कसं पहा. प्राचीन अवशेष सापडले पल्लवरमला. एक गोष्ट अजून लक्षात राहू द्या याच टप्प्यातले, काय, मानवानं तयार केलेलं पहिलं दगडी शस्त्र कोणतं असा प्रश्न येतो. तर मानवानं तयार केलेलं पहिलं दगडी शस्त्र म्हणजे हातकुऱ्हाड. ओके, बरं मी हे का सांगतोय, तर पुढचा प्रश्न विचारला जातो, भारतामध्ये हातकुऱ्हाडीचे अवशेष सर्वप्रथम कोठे आढळले, कोठे सापडले. तर इथंच हे जे अवशेष सापडले पुराश्मयुगीन त्याच अवशेषामध्ये हातकुऱ्हाड सापडले, म्हणजे रॉबर्ट ब्रुसफुट यांनी सापडले. पण प्रश्न पहा आता कसा, भारतामध्ये सर्वप्रथम पुराश्मयुगीन अवशेष कोठे सापडले असा प्रश्न आला. पर्यायामध्ये पल्लवरम असायला पाहिजे, उत्तर बरोबर. मात्र काही वेळा हा प्रश्न आलाय पर्यायामध्ये पल्लवरम आलंच नाही तर पर्यायामध्ये मद्रास होतं. तसं झालं तर मद्रास लिहायची सवय ठेव. स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल अशा अनेक विषयांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात. उदाहरणादाखल एक विचारला गेलेला प्रश्न तुम्हाला सांगतो. कृष्णा आणि भीमा या दोन नद्यांचा संगम कोठे होतो. कृष्णा आणि भीमा या दोन नद्यांचा संगम कर्नाटक राज्यामध्ये रायचूर जवळ कुरगुड्डी येत होत. म्हणजे खरं तर संगम होतो कुरगुड्डी नावाच्या गावाजवळ. मात्र कुरगुड्डी नावाचं गाव छोटं आहे म्हणून बऱ्याच वेळा हा प्रश्न आला आणि संगमावरचं ठिकाण पर्यायामध्ये दिले रायचूर दिले. तसंच मद्रास पर्याय येते का पल्लवरम पर्याय येते, दोन पैकी शोधायलाच पाहिजे आणि उत्तर बरोबरच यायला पाहिजे. झालं, भारतातील पहिलं पुराश्मयुगीन अवशेष इथे सापडले. याच्यानंतर दुसरी गोष्ट की आपल्या भारतामध्ये अजून एका ठिकाणी कुठं, तर आपल्याला याच्यासाठी जायचं मध्य प्रदेश राज्यामध्ये नर्मदा नदीच्या खोऱ्यामध्ये कुठं, तर रायसेन नावाचा जिल्हा आहे, रायसेन. आणि या रायसेन नावाच्या जिल्ह्यात कुठं, तर रायसेन नावाच्या जिल्ह्यात भीमबेटका या ठिकाणी सुद्धा पुराश्मयुगीन अवशेष सापडलेले. भीमबेटका नावाच्या ठिकाणी, या ठिकाणी ज्या गुंफा आढळल्या त्याला आदमगड स्वरूपाच्या गुहा असं म्हटलं जातं. अशा रीतीनं ह्या दोन महत्वाच्या अवशेषांवर खूप वेळा परीक्षेला, अगदी राज्यसेवेपासून तर अनेक परीक्षांना हे प्रश्न आलेले, विसरायचं नाही. झाला पुराश्मयुग. आणि या पुराश्मयुगा संदर्भात काय काय मुद्दे आहेत हे आपण पाहिलं. यानंतर हे जुनं अश्मयुग संपलं आणि हे जुनं अश्मयुग संपल्यानंतर नवीन अश्मयुग सुरू झालं. आणि हे नवीन अश्मयुग कुठलं, तर ते पाहूया. नवीन अश्मयुग म्हणजे मध्य अश्मयुग. पहा इथं तुम्हाला हे हातकुऱ्हाडीच्या अवशेषांचे फोटो दिलेले आहेत. हे पुराश्मयुगाचं वैशिष्ट्य आहे, मानवानं तयार केलेलं पहिलं दगडी शस्त्र. आता हे पुराश्मयुग संपलं आणि सुरू झालं मध्याश्मयुग. याला मध्याश्मयुग का म्हणतात, तर जुन्या अश्मयुगाच्या नव्या अश्मयुगाच्या मध्ये म्हणून याला मध्याश्मयुग. मध्ये बरोबर मध्याश्मयुग. या मध्याश्मयुगाचा कालखंड समजून घ्या. याचा कालखंड आहे इसवी सन पूर्व. ते संपलं होतं पुराश्मयुग 8000ला आणि इसवी सन हे सुरू झालं 8000ला. इसवी सन पूर्व 8000 ते इसवी सन पूर्व 4000 हा कालखंड मध्याश्मयुगाचा. या मध्याश्मयुगाचं काय वैशिष्ट्य आहे पहा इथं लक्षात येतं. इथले शस्त्र वेगळे आहेत, काहीतरी गडबड दिसते. काय गडबड आहे, तर या मध्याश्मयुगाचं वैशिष्ट्यच आहे लघु अस्त्रे. लघु म्हणजे लहान, म्हणून याला दुसरा शब्द आहे सूक्ष्मास्त्रे. आता हे सूक्ष्मास्त्रे किंवा लघु अस्त्रे काय भानगड आहे, तर झालं काय, हवामानामध्ये झालेल्या बदलानुसार पृथ्वीवरचे महाकाय आकाराचे प्राणी नष्ट झाले आणि वेगवान आकाराचे प्राणी निर्माण झाले, उदयाला आले. मग याने काय फरक पडला, याचं एक टेक्स्ट बुक मध्ये एक उदाहरण दिलंय, मी ते तुम्हाला सांगतो.
हे असे प्राणी माणसं. हे माणसं काय करायचे, पहिले असे फार मोठे महाकाय आकाराचे प्राणी होते. तुम्हाला कुठलं नाही माहिती तर डायनासोर तर ऐकून येत. असे खूप मोठे 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 प्राणी होते, खूप महाकाय आकाराचे प्राणी. ओके, तर अशा महाकाय आकाराच्या प्राण्यांची त्यावेळेचा मानव शिकार कसा करायचा आहे, तर असा एक मोठा दगड 5-50 लोक मिळून इथं वर न्यायचे. हा प्राणी तर पाणी पिण्यासाठी आला, इथून चालला की त्याच्या अंगावर तो दगड ढकलून द्यायचे. एवढा मोठा देहाचा असायचा, त्याचा वेग कमी असायचा आणि त्याच्यामुळे त्याच्या अंगावर तो दगड पडायचा, तो जायबंदी व्हायचा किंवा मरायचा आणि मग शिकार करायची. अशी शिकारीची प्रकार होते, पद्धत होती. आता मला सांगा, महाकाय आकाराचे प्राणी संपलेत आणि छोट्या आकाराचे वेगवान प्राणी निर्माण झालेत. मग यातला आपण हरिण म्हणू. मग इथं हरिण उभा आहे आणि वरून दगड सोडून दिलाय, हरणाची शिकार होणार आहे का? अगदी जवळ हरिणाला टुनकन उडी मारून जाईल. म्हणजेच शिकारीची पद्धत बदलावी लागली आणि आता वेगाने वापरता येईल अशा प्रकारचे शस्त्र, हे लहान लहान अशा प्रकारचे शस्त्र निर्माण झाले. लघु अस्त्रे, सूक्ष्मास्त्रे हे मध्ययुगाचं खास वैशिष्ट्य. या मध्ययुगाच्या शेवटी मध्ययुगाचा शेवट होत असतानाच मानवानं शेती आणि चाकाचा शोध लावला. कोणत्या अश्मयुगामध्ये शेती आणि चाकाचा शोध लागला, तर मध्ययुगामध्ये शेती आणि चाकाचा शोध लागला. शेतीच्या शोधामुळे माणसाचं जीवन स्थिर झालं, तो एका जाग्यावर राहून जगू लागला. आणि चाकाच्या शोधामुळे मानवाचं जीवन गतिमान झालं, वेगवान झालं. चाकाचा शोध आयुष्यातून वजा करा आणि मग पहा. आणि अजून एक महत्वाचं वाक्य, शेतीच्या शोधामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचा वाटा मोठा आहे. हे वाक्य बरोबर का चुकीचं? बरोबर. का तर स्वभाव आहे, जिज्ञासू वृत्ती ही महिलांमध्ये जास्त आहे, उत्कंठा महिलांमध्ये जास्त आहे. साधं उदाहरण पहा, एखादा पुरुष अगदी 10,000ची वस्तू आणेल पण शेजाऱ्याला सांगेल याची गॅरंटी नाही. मात्र एखाद्या स्त्रीनं 5 रुपयाची 10 रुपयाची एखादी बांगडी पिन आणली तरी सगळ्या गल्लीत माहिती होणार. आता तर सोशल मीडिया आलाय, स्टेटसला ठेवलं की साऱ्या देशात माहिती होतंय. हा स्वभाव आहे. आणि मग शेतीचा शोध कसा लागला असेल, आपण थोडासा अंदाज बांधू शकतो. संशोधकांनी आपल्याला मार्गदर्शन केलं की त्यावेळेस कामाचं विभाजन असायचं. शिकार आणि संरक्षण पुरुषांकडे, मुलांचं संगोपन, साफसफाई असेल, कंदमुळं फळं गोळा करणं ही महिलांकडे. आणि मग ह्या महिला कंदमुळं फळं गोळा करायला गेले असतील. एकदम सुरुवातीचा भाग आहे बघा, काहीच माहिती नाही. अशा वेळेस फळं गोळा केले असतील, कोणतं कडू लागते, कोणतं गोड लागते, कोणतं तुरट लागते, खाऊन पाहत असतील. गोड लागलेलं खाल्लं, 2-4 फळं खाल्ले. खाल्ल्या अजून एक महत्वाचा स्वभाव आहे महिलांचा, गप्पा मारणे. गप्पा मारायला एखाद्या ठिकाणी बसले असेल, गप्पा मारता फळं खाल्ले असतील. फळं खाल्लेले बिया टेस्टी नाही लागल्या, चवदार नाही लागल्या, त्या खाल्ल्याच नाही, त्या तसंच टाकून दिल्या. त्या बिया तशाच टाकल्यानंतर काही दिवसांनी त्या महिला परत तिथं आलेल्या असतील आणि मग तिथं पाहिलं असेल, बाय मागच्या वेळेस इथं पाहिले तर झाडं नव्हती ना आता झाडं कशी आले. एखाद्या स्त्रीने बुडाला उकरून पाहिलं असेल, बुडाला उकरून पाहिल्यानंतर बाई आपण खाऊन टाकलेले बीज तिथे. आणि मग तिला वाटलं असेल या बीपासून झाडं येतात, ह्या बिया त्यांनी घरी नेल्या असतील, घरात झाडं आलेच नाही. मग लक्षात आलं असेल निरीक्षणावरून मातीत टाकावं लागतं, मातीत टाकून बी आलं नाही, मग त्यांना पाणी द्यावं लागतं. अशा रीतीने हळूहळूच्या प्रयोगानं या शेतीचा शोध आणि या शोधामध्ये महिलांचा वाटा महत्वाचा आहे, हेही खरं. झालं, मध्ययुग संपला. मध्ययुग संपल्यानंतर आपल्याला पुढचं अश्मयुग पाहायचंय. आणि ते पुढचं अश्मयुग कोणतं? नवाश्मयुग, नवीन अश्मयुग. आणि मग या नवीन अश्मयुगाचं काय वैशिष्ट्य आहे अगोदर पाहू. या नवीन अश्मयुगाचा कालखंड, या नवीन अश्मयुगाचा कालखंड आहे इसवी सन पूर्व. हे संपलं होतं 4000ला, हे 4000ला सुरू होणार. इसवी सन पूर्व 4000 ते इसवी सन पूर्व 1000 असा कालखंड आहे. चला, इसवी सन पूर्व 4000 ते इसवी सन पूर्व 1000. आता हे तर एकदम किरकोळ कालखंड आहेत. अशा लाखावर तारखा इतिहासामधल्या मी कंटिन्यू कशाचाही आधार न घेता सांगू शकतो. तर हे होतं सोपं आहे. मी 2007 पासून स्पर्धा परीक्षेमध्ये शिकवत असल्या कारणानं एवढं सहज झालेलं आहे, काय अडचण नाही. इसवी सन पूर्व 4000 ते इसवी सन पूर्व 1000 असा कालखंड नवाश्मयुगाचा.
शेती आणि चाकाचा शोध लागलाय खरं गड्या मध्यश्म युगामध्ये, मात्र त्याचे परिणाम जे आहेत त्याचे परिणाम या युगामध्ये दिसले. या युगात माणसाच्या आयुष्यामध्ये फार मोठी क्रांती, फार मोठा बदल झाला, म्हणून नवाश्म युगाला नवाश्म क्रांती असेही म्हणतात. नवाश्म युगाला नवाश्म क्रांती का म्हणतात, तर शेती आणि चाकाच्या शोधाचा परिणाम फार मोठा या युगामध्ये झाला, म्हणून त्याला नवाश्म क्रांती असेही म्हणतात. झालं नवाश्म युगाचं हे एक वैशिष्ट्य पाहिलं. आता नवाश्म युगाचं पुढचं वैशिष्ट्य पाहू. नवाश्म युगामध्येच माणसानं प्राणी पाळायला सुरुवात केली. असं म्हटलं जातं की मानवानं पाळलेला पहिला प्राणी हा कुत्रा असावा. हा एक महत्वाचा. याच काळात माणसानं घर बांधणी सुरू केली. घर बांधायचं कौशल्य सुद्धा या काळामध्ये माणसाकडे आलंय. याचबरोबर माणसानं याच काळामध्ये मातीची भांडी सुद्धा तयार करायला, बनवायला सुरुवात केली. अशा रीतीचा हा नवाश्म युगाचा कालखंड. आणि अजून एक महत्वाची गोष्ट काय, तर नवाश्मयुग चालू असतानाच माणसानं धातूचा शोध लावला आणि धातूचा वापर सुरू केला. आणि म्हणून या अश्मयुगाच्या अखेरीस, अश्मयुगाच्या शेवटी या नवाश्मयुगाच्या शेवटी एका नव्या युगाचा सुरुवात झाली, एका नव्या कालखंडाला सुरुवात झाली. कोणता तो नवा कालखंड? तो कालखंड अर्थातच ताम्रपाषाण युग. एका परीक्षेला प्रश्न आला होता, ताम्रपाषाण युग म्हणजे काय? अगोदर मी तुम्हाला ताम्रपाषाण युगाचा कालखंड सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कधी घटना घडली. इसवी सन पूर्व 2200 ते याचा कालखंड आपण पाहिला. इसवी सन पूर्व 4000 ते इसवी सन पूर्व 1000, म्हणजे हे शेवटी याच्याच इसवी सन पूर्व 2200 ते इसवी सन पूर्व 1000 हा ताम्रपाषाण युगाचा कालखंड आहे. ओके, कालखंड म्हणजे याच्या शेवटीचा हा कालखंड भाग आहे. बर, प्रश्न आला होता ताम्रपाषाण युग म्हणजे काय? तर ताम्रपाषाण युग म्हणजे काय? इथं दिसतंय ताम्र म्हणजे तांबे आणि पाषाण म्हणजे दगड. म्हणजे झाला आता सुरू. ज्या कालखंडामध्ये माणसाने तांबे आणि दगड म्हणजे पाषाण यांचा एकत्र संयुक्तरित्या वापर केला, त्या कालखंडाला ताम्रपाषाण युग असे म्हणतात. त्या कालखंडाला ताम्रपाषाण युग म्हणजे दगडाच्या युगाकडून धातूच्या युगाकडे माणसानं प्रवासाला सुरुवात केली होती. म्हणून या ताम्रपाषाण युगाला स्थित्यंतराचं, बदलाचं युग असं सुद्धा म्हणतात. दगडाचं आणि धातूचं या युगाच्या मध्ये आलं हे ताम्रपाषाण. ओके, अजून एक दोन महत्वाचे मुद्दे. आतापर्यंत तुम्ही अनेक ठिकाणी वाचलं असेल, माणसाने शोधलेला, माणसाला सापडलेला पहिला धातू म्हणजे तांबे. आता ते उत्तर चुकीचं आहे. माणसाला सापडलेला किंवा माणसाने शोधलेला पहिला धातू आहे सोने, गोल्ड. मात्र माणसाने वापरलेला पहिला धातू तांबे, शोधलेला पहिला सोने, वापरलेला पहिला तांबे. असं का? हे आता 5वीच्या टेक्स्ट बुक मध्ये, नवीन सिलेबस मध्ये सगळी माहिती शासनाने दिलेली. नवीन झालेल्या संशोधनानुसार हे क्लिअर झालं की माणसाला सोनं पहिलं सापडलं होतं. सोन्याचा छंद आपल्या भारतामध्ये प्रचंड आहे, प्रचंड छंद आहे. तुम्हाला काय सांगायची गरज नाही. हे सोनं माणसं कानाला बक्षी पाडून, नाकाला निसर्गाने 2 दिलेले, परत नाकाला बक्षी पाडून कुठं सोने घालतात, काय सांगायची तुम्हाला गरज. तर या सोन्याचा वापर जर आहे तसं म्हणजे 24 कॅरेट प्युअर सोनं जर वापरायचं म्हटलं तर फार सोन्याच्या बिस्किट, सोन्याच्या विटा, पिळ्याच्या अंगठी याच्यापेक्षा पलीकडे काय वापरता येत नाही. पण आपल्याला अनेक प्रकारचे डिझाईन बनवायचे असेल तर सोन्यामध्ये अनेक दुसरं काहीतरी मिक्स करावं लागतं. आणि ते मिक्सिंगचं तंत्रज्ञान त्या काळात नसल्या कारणानं माणसाला सोनं अगोदर सापडून सुद्धा सोन्याचा वापर फारसा जमला नाही. आणि मग माणसानं वापरलेला पहिला धातू आहे तांबे. तांबे आणि दगड याचा एकत्र वापर केला. तांबे वितळवण्यासाठी माणूस त्यावेळेस चाल्कोपायराइटचा वापर करायचा, हे सुद्धा शोधलेलं आहे, सापडलेलं झालं. ताम्रपाषाण युग पहिला. प्रागैतिहासिक कालखंडाचा पहिला उपकालखंड अश्मयुग, त्याच्यानंतर ताम्रपाषाण युग आणि त्यानंतर या ताम्रपाषाण युगामधले हे 5 तांबे आणि दगड यांचा एकत्र वापर केलेलं आहे, हे शास्त्र आहे. आणि याच्या पुढे आपल्याला पुढचं प्रागैतिहासिक कालखंडाचं तिसरं युग पाहायचंय, धातुयुग. नावातच आपल्या लक्षात येते धातुयुग.
आणि मग आपण पाहिलं की माणसानं पहिला वापरलेला धातू तांबे आहे, ताम्र आहे, आणि म्हणूनच पहिला धातुयुग असणारे ताम्रयुग. यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा धातुयुग कांस्ययुग, ज्याला आपण ब्रॉन्झ असंही म्हणतो. तिसऱ्या क्रमांकाचं धातुयुग म्हणजेच लोखंड लोहयुग. आणि कांस्ययुगीन संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती, लोहयुगीन संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती. हे आपल्याला पुढे शिकायचं. आणि शेवटचा शब्द तुम्हाला दिसतोय महापाषाण युग, इंग्रजीमध्ये मेगालिथिक एज. काय भानगडे? महा म्हणजे मोठे, पाषाण म्हणजे दगड. काय भानगडे? आताही आपण पाहिलं हिंदू धर्मामध्ये व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर अंत्यविधी केला जातो. या अंत्यविधीमध्ये आपण दहन करतो. दफन का दहन? दहन करतो. ओके. आणि मग दहन केल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा जो कार्यक्रम असतो त्याला काही ठिकाणी माती देणे, काही ठिकाणी सावडणे असं म्हणतात. मग त्या दिवशी काय होतं, शहरातलं सोडता, ग्रामीण भागामध्ये आजही ती परिस्थिती आहे. त्या दिवशी त्याला जिथं दहन केलंय ती जी राख आहे ती भरली जाते आणि त्या जागेवरती लहान लहान दगड ठेवले जातात. उशाला थोडासा मोठा दगड ठेवला जातो आणि त्या उशावर त्याच्या आवडीच्या वस्तू ठेवल्या जातात. कुणाला काय आवडन, कुणाला काय आवडन, त्या आवडीच्या वस्तू ठेवल्या जातात. बर, त्यावेळेस आत्ता छोटे छोटे दगड माणूस ठेवतोय. त्याचं कारण आहे माणसाचा जीवच बारीक झालाय. छोटे छोटे नाही ठेवायचं तर काय. पण एक काळ असा होता, माणूस स्ट्रॉंग होता, बलशाली होता, आणि म्हणून माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ मोठमोठे दगड किंवा मोठमोठ्या दगडांचा ढीग ठेवण्याची पद्धत ज्या कालखंडात होती त्या कालखंडाला महापाषाण युग म्हणतात, मेगालिथिक एज म्हणतात. अशा रीतीनं प्राचीन भारताच्या इतिहासाच्या 3 कालखंडापैकी पहिला कालखंड प्रागैतिहासिक कालखंड आपला संपूर्ण संपला. कुठलीही परीक्षा टेस्ट करा, कुठल्याही प्रश्नपत्रिका टेस्ट करा तुम्ही, याच्या पलीकडचा तुम्हाला प्रश्न सापडायचा नाही, एवढं लक्षात ठेवायचंय. आता पाहूया प्राचीन इतिहासाचा दुसरा कालखंड. प्राचीन इतिहासाचा दुसरा कालखंड कुठला आहे? आपण मगाशी नावं त्यांची पाहिलीच आहे. कुठले नाव, काय नाव आहे? तर त्याच्यामध्ये पहिला आपला क्लिअर झालेला आहे प्रागैतिहासिक. हा दुसरा कालखंड म्हणजेच इतिहासपूर्व कालखंड. याचा अर्थ पुन्हा एकदा सांगतो. ज्या कालखंडातील मानवाला काही प्रमाणात भाषा आणि लिपी अवगत होती, असा कालखंड म्हणजे इतिहासपूर्व कालखंड. आत्ताच्या पोस्टाच्या पेपरला हा प्रश्न आलाय. ज्या कालखंडातील मानवाकडे कसल्याच प्रकारचे लिखित पुरावे नव्हते तो हा कालखंड प्रागैतिहासिक कालखंड. मात्र ज्या कालखंडातील मानवाकडे काही प्रमाणात लिखित पुरावे आहेत तो इतिहासपूर्व कालखंड. आणि या इतिहासपूर्व कालखंडाचं जर तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपली सिंधू संस्कृती, हडप्पा मोहेंजोदडो संस्कृती. त्यांनी काहीतरी लिहिलंय, त्यांनी काहीतरी मांडलंय, चित्रात मांडलंय, लिहिलंय, काहीतरी कोरलंय, पण त्याचा अर्थ लावणं अवघड जातंय, ते वाचन करणं अवघड जातंय, तो हा कालखंड. आणि सर्वात विकसित, सर्वात सुसंस्कृत असा 3ऱ्या क्रमांकाचा कालखंड आहे प्राचीन भारताच्या. आणि हा 3ऱ्या क्रमांकाचा कालखंड म्हणजे कोणता? ऐतिहासिक कालखंड. ज्या कालखंडातील मानवाचे लिखित पुरावे आढळतात त्या कालखंडाला ऐतिहासिक कालखंड म्हणतात. ज्या कालखंडातील मानवाकडे लिखित पुरावे आहेत, ज्या कालखंडातील मानवाला भाषा आणि लिपी अवगत होती, तो कालखंड म्हणजे हा प्राचीन इतिहासाचा शेवटचा कालखंड, ऐतिहासिक कालखंड. याचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर वैदिक संस्कृती. ज्या काळात तयार झालेले 4 वेद असतील, आरण्यके, उपनिषदे, ब्राह्मण्य ग्रंथ, षडदर्शन, वेदांगे, हे सर्व साहित्य, रामायण, महाभारत, हे सगळं आपल्याला वाचता येते, त्याचा अर्थ लावता येतोय, कारण या कालखंडात. ओके, तर अशा रीतीनं आपण आज इतिहासामधील प्राचीन भारताचा इतिहास आणि प्राचीन भारताच्या इतिहासातील 2ऱ्या क्रमांकाचा घटक पाहिला, तो म्हणजे प्राचीन इतिहासाचे 3 कालखंड. आज या भागात आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.